नाती हा एक खूप महत्वाचा विषय. नाती आपल्या आयुष्यामध्ये बनतात. काही नाती बनतात, कायमची राहतात. काही नाती बनतात, थोडा टाइम राहतात आणि मग ती तुटतात. आणि काही नाती आपल्याला हवीहवीशी वाटतात, काही नकोशी वाटतात. तर आज आपण बघूया की या नात्यांनी आपल्या मनावरती कसा परिणाम होतो आणि कशा प्रकारे आपण ज्या मनामध्ये साठवून ठेवलेल्या भावना असतात त्या आपण रिलीज करू शकतो. त्याचा टेक्निक बघूया. नमस्कार, मी आहे डॉक्टर वृषाली, मानसोपचार तज्ञ. आणि आज आपण बघणार आहोत की ही नाती जी आपल्या आयुष्याचा एक केंद्रबिंदू आहे. बरं, हे केंद्रबिंदू म्हणजे फक्त काही लोकांसाठी नाही, तर सगळ्यांसाठीच. नाती म्हणजे केंद्रबिंदू. द मेन सेंटर पॉइंट ऑफ लाईफ. तर जीवनाचं केंद्र मानलं तरी चालेल. आणि जेव्हा ही नाती खूप सुंदर चालू असतात, अंडरस्टँडिंग असतं, प्रेम असतं, फुलत असतात, त्यावेळी आनंदाचे प्रवाह आपल्या आयुष्यामध्ये वाहत असतात. बरोबर? पण जेव्हा नात्यामध्ये गैरसमज येतो, दुखावणं येतं, म्हणजे आयदर आपण दुखावले जातो किंवा दुसरा व्यक्ती आपल्यामुळे दुखावला जातो, मग तो दुरावा येतो. बरोबर? एक तुटलेपणा येतो. तेव्हा मात्र आपलं मन गिल्टमध्ये जातं. अपराधीपणाची भावना येते. बरोबर? आणि राग पण येतो. तर या टोकांच्या इमोशन्समध्ये, भावनांमध्ये मन अडकलेलं असतं. कुठले कुठले गैरसमज, दुखावणं, तुटलेपणा, अपराधीपणाचा भाव, या सगळ्या भावनांमध्ये. आता टोकाच्या भावना म्हणजे गिल्ट, अपराधपणा वाटणे. म्हणजे मी काहीतरी चुकीचं केलं असं वाटणे. आणि रिझेंटमेंट म्हणजे राग, दुरावा म्हणजे त्याने माझ्याशी चुकीचं केलं असं वाटणे. आणि ह्या दोघांचा अनुभव आपण चांगला घेतलेला असतो बरं का आपल्या नात्यांमध्ये. मग ते अगदी जवळची नाती असू द्यात किंवा दूरची मैत्री असू द्यात. हे दोन्ही म्हणतो ना, खटास मिठास ऑफ रिलेशनशिप्स हे आपण अनुभवलेले असतं. तर आता हे दोन्ही भाव आपल्या मनात दीर्घकाळ राहतात. आणि भावनिक थकवा कधी-कधी त्यामुळे येतो. कारण नात्यांमध्ये खूप ऊर्जा लागते हो, खूप एनर्जी लागते. बरोबर? तर मग हा भावनिक थकवा कशाप्रकारे येतो? अँक्झायटी. बरोबर? गिल्ट ड्रिव्हन बिहेवियर म्हणजे सतत स्वतःला दोष देणं, अपराधीपणा, तो सतत मनामध्ये वाटत राहणं. आणि सेल्फ वर्थ म्हणजे मी कुठेतरी चुकीचे आहे, कमी आहे, अशा स्वरूपामध्ये ते वाटू शकतं. आपण स्वतःला दोष देतो आणि दुसऱ्याला दोष देत राहतो आणि मन मात्र काही शांत होत नाही. ठीक आहे? तर आता मन शांत होत नाही म्हणजे अस्वस्थ होत राहतं, बेचैन होत राहतं, अँक्शियस होत राहतं. तर उपचाराचं मूळ पाऊल म्हणजे स्वतःशीच शांत होणं. त्याला आपण म्हणूया मेकिंग पीस विथ सेल्फ. गिल्ट सोडणं म्हणजे विसरणं नाही, तर शिकून पुढे जाणं. त्यातून आपण धडा घ्यायचा, की या नात्यामध्ये मला अपराधीपणाचा भाव वाटतो, पण मी काय शिकले? आणि पुढे जाणं. आणि राग सोडणं म्हणजे दुसऱ्याला माफ करणं नव्हे. जर तुमचं मन त्यासाठी मानत नसेल, तर जबरदस्ती दुसऱ्याला माफ करणं किंवा फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस नाही केली तरी चालेल. पण स्वतःला मात्र त्या बंधनातून तुम्ही नक्कीच मुक्त करू शकता, की ते मनामध्ये जे साठवून ठेवलेलं असतं ना, तो राग म्हणा किंवा ते जे एक बंधन असतं, जडपणा असतो, तो तुमच्यासाठी तुम्ही रिलीज कसा करू शकता? स्वतःला तुम्ही आतून मुक्त कसं करू शकता? याच्याकडे लक्ष देणं मात्र खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं आजची ही प्रॅक्टिस तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करेल. आता नातेसंबंध आणि अपराधपणाचा जो भाव आहे, त्याच्यामध्ये आपण सोल्युशन्स कसे फाइंड आउट करायला सुरुवात करायची? तर पहिले तर आपण हा प्रॉब्लेम बघणं आवश्यक आहे, की अच्छा, या नात्यांमध्ये मला अशा प्रकारे फील होतं, मला अशा प्रकारे जाणवतं. ठीक आहे? आणि जेव्हा तुम्ही तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करता, ओळखता, तर मग तुम्ही त्याचं सोल्युशन काढू शकता. आपल्या आयुष्यात काही नाती खोलवर आपल्याला घडवतात. पण काही वेळा तीच नाती आपल्याला आतून दुखावतात. कधी आपल्याला वाटतं, मी चुकीचं वागले, मी दोषी आहे आणि कधी वाटतं, की माझ्याशी ते चुकीचे वाटले, माझ्याबरोबर जस्टिस नाही झाला, न्याय नाही झाला. आणि असं होत राहिलं, की मनात अपराधीपणाचा भाव येतो, राग पण साठतो.
हे भाव जितके आपण दाबतो, तितकं मन थकून जातं. कारण ती आपण सप्रेस करत असतो त्या इमोशन्स, ती एनर्जी. आणि कुठेतरी या सप्रेशनमध्ये आपण जेव्हा ते दाबत असतो, आपण स्वतःचीच ऑथेंटिक नसतो, त्यावेळी आपण स्वतःपासूनच दूर जातो, की मी कोण आहे? कुठेतरी या कसरतीमध्ये आपण स्वतःची ते नातं गमावून बसतो. तर आज आपल्याला इमोशनल फ्रीडम टॅपिंग या माध्यमातून आपण या अडकलेल्या भावनांना मोकळं करणार आहोत, मोकळं होऊ देणार आहोत आणि मनापासून करा. कारण की या भावना तुम्ही साठवून दाबून ठेवलेल्या असतील, तर सगळे बाकीचे कामं थोडेसे बाजूला ठेवून एकाग्रतेने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. ठीक आहे? तर या अडकलेल्या भावनांना मोकळं होऊ द्यायचंय आपल्याला. आपल्या शरीरातील ऊर्जा प्रवाह जो आहे तो आपण या टॅपिंगच्या द्वारे जागवणार आहोत आणि आपल्या मनाला सांगणार आहोत, "मी आता मोकळी आहे. मी स्वतःवर प्रेम करते." खरं म्हणजे तुम्ही हे सगळं ऐकता आहात किंवा ही प्रॅक्टिस करतायत, हेच मुळात यू आर लव्हिंग युअरसेल्फ. तुम्ही स्वतःची केअर करताय, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय हे दाखवतं. तर काँग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट आणि थोडा वेळ तर स्वतःसाठी तुम्ही रोज द्यायलाच पाहिजे. ठीक आहे? तर आता आपण बघूया की हे ई-एफ-टी टॅपिंग म्हणजे इमोशनल फ्रीडम टॅपिंगचं थोडक्यात इंट्रोडक्शन बघूया आणि मग आपण ही प्रॅक्टिस सुरू करूया. तर आपल्या शरीरामध्ये ना अनेक एनर्जी मेरिडियन्स असतात आणि ही एनर्जी मेरिडियन्स म्हणजे ती ऊर्जेची आपण म्हणूया केंद्र, छोटी-छोटी केंद्रस्थानं म्हणूयात किंवा चक्र, छोटी चक्र म्हणूयात, ती असतात. तर ती काय करतात आपल्या भावना आणि ऊर्जेला प्रवाहामध्ये म्हणजे वाहत ठेवतात. ठीक आहे? तर जेव्हा आपण वेदना, राग, अपराध दाबून ठेवतो तेव्हा ही ऊर्जा अडकते. आता इमोशनल फ्रीडम टॅपिंग. टॅपिंग म्हणजे टॅपिंग शब्द आला म्हणजे आपण या 2 बोटांनी टॅप करणार आहोत पॉइंट्स. ठीक आहे? हा आयब्रो पॉइंट झाला, डोळ्याच्या बाजूचा, डोळ्याच्या खालचा, नाकाच्या खालचा, हनुवटीचा, कॉलर बोनचा, काखेखाली आणि डोक्यावरती. तर अशा प्रकारे आपण या पॉइंट्सला टॅप करणार आहोत आणि ही अडकलेली ऊर्जा आपण मुक्त करणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं, मन, शरीर आणि हृदय पुन्हा संतुलित होतं, शांत होतं आणि आपल्याला खूप हलकं वाटतं. जितक्याही लोकांनी ही टॅपिंगची एक्सरसाइज केलेली आहे, त्या सगळ्यांचा हाच फीडबॅक आहे, की त्यांना खूप फायदा होतो, त्यांना खूप बरं वाटतं. एक गोष्ट आहे, की ते रिपीटेडली आपल्याला करायला लागतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज करू शकता. जर खूप जास्त तुम्ही तीव्र दबावाखाली असाल, दाबून ठेवलेल्या असतील, अपराधीपणाची भावना म्हणा, सप्रेस्ड केलेला असेल तो दुरावा, तर ते रोज करू शकता किंवा आठवड्यातून 2-3 वेळा केलं तरी त्याचा तुम्हाला फायदा होईल. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल, तसं तुम्ही हे व्हिडिओ लावून तसेच्या तसे सेंटेन्सेस तुम्ही केलेत, म्हणजे ती वाक्य जरी तशीच्या तशी तुम्ही न म्हणता सुद्धा फक्त आपल्या ऐकता-ऐकता जरी टॅप केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे? तर आपण पहिल्यांदा जो टॅप करतो ना, ते आपण कराटे चॉप पॉइंट म्हणतो याला. तर त्याला आपण ह्या 4 बोटांनी टॅप करतो आणि डोक्यावरती पण आपण ह्या 4 बोटांनी टॅप करतो आणि बाकीच्या पॉइंट्सला आपण 2 बोटांनी टॅप करतो. ठीक आहे? तर जे पॉइंट्सला टॅपिंगची सुरुवात असेल ते मी त्या पॉइंटचं नाव घेईल. आता तुम्ही एकदम शांत व्हा आणि हळुवारपणे डोळे बंद करा. डोळे बंद केल्यानंतर तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही कनेक्ट व्हा. दीर्घ श्वास घ्या हळुवारपणे आणि तोंडाने हलका, हलका, हलका दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि तोंडाने श्वास सोडताना बॉडीमध्ये जे काही टेन्शन असेल, खांद्यामध्ये समजा जडपणा असेल किंवा पाठीच्या कण्यामध्ये असेल, तर तो रिलीज करा. एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळुवारपणे तो रिलीज करा. तुमचं कनेक्शन आता तुमच्या स्वतःच्या शरीर आणि मनाबरोबर आणा. तुम्ही तुमचे हात तुमच्या हृदयावर ठेवू शकता. डोळे बंदच ठेवा. पूर्णपणे शरीराशी आणि श्वासाच्या रिदमशी कनेक्ट व्हा. आणि स्वतःला म्हणा, की मी आजच्या या ई-एफ-टी टॅपिंग प्रॅक्टिसद्वारे माझ्या मनामध्ये ज्या काही
नात्याबद्दलच्या अपराधीपणाच्या भावना, दुराव्याच्या भावना, राग दाबून ठेवलेला असेल, तो मी आज पूर्णपणे रिलीज करत आहे. मी मुक्त होत आहे, कारण मी स्वतःवर प्रेम करते. एक छानशी स्माइल स्वतःला द्या, दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. आपण हाताचा जो कराटे चॉप पॉइंट होता, हाताच्या बाजूचा भाग, त्याला टॅप करणार आहोत. डोळे बंदच ठेवा आणि माझ्या मागोमाग म्हणा, जरी मला अजूनही अपराध वाटतो, जरी मी स्वतःला दोष देते, तरीही मी स्वतःला पूर्णपणे प्रेम करते. मी स्वीकारते आणि सन्मान देते. जरी मला अजूनही अपराध वाटतो, अपराधपणाचा भाव वाटतो, जरी मी स्वतःला दोष देते, तरीही मी स्वतःला पूर्णपणे प्रेम करते, स्वीकारते आणि सन्मान देते. जरी मला कोणावर तरी राग आहे आणि माझ्या मनात अजूनही वेदना आहे, तरीही मी स्वतःला या सगळ्यापासून मुक्त होऊ देत आहे. जरी मला कोणावर तरी राग आहे आणि त्या व्यक्तीचं नाव किंवा चेहरा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणू शकता. जरी मला कोणावर तरी राग आहे आणि माझ्या मनात अजूनही वेदना आहे, तरी मी स्वतःला या सगळ्यापासून मुक्त होऊ देत आहे. जरी मला कोणावर तरी राग आहे आणि माझ्या मनात अजूनही वेदना आहे, तरी मी स्वतःला या सगळ्यापासून मुक्त होऊ देत आहे. जरी मला हे नातं नीट न सांभाळण्याची खंत आहे, तरी मी आता माझ्या मनाला सांगते, मी पुरेशी आहे, मी प्रेमास पात्र आहे. तरी मला हे नातं नीट न सांभाळण्याची खंत आहे, तरी मी आता माझ्या मनाला सांगते, मी पुरेशी आहे, मी प्रेमास पात्र आहे. तरी मला हे नातं नीट न सांभाळण्याची खंत आहे, तरी मी आता माझ्या मनाला सांगते, मी पुरेशी आहे, आय एम इनफ, मी प्रेमास पात्र आहे. आय डिझर्व लव्ह. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्या आणि हळुवारपणे तोंडाने श्वास सोडा. आतापर्यंत केलेल्या टॅपिंगच्या ऊर्जेचा प्रवाह त्याला फील करा. आणि आता आपण भुवयांच्या मधोमध 2 बोटांनी टॅप करणार आहोत. तुम्ही दोन्ही हातांनी टॅप करू शकता किंवा एकाने करू शकता, तुमची इच्छा. मी सध्या एकाने करत आहे. आयब्रो पॉइंट. माझ्या मनात अजूनही अपराध भाव आहे. साइड ऑफ द आय, डोळ्याच्या बाजूला. मला अजूनही त्या व्यक्तीबद्दल राग आहे. आणि या दरम्यान तुम्हाला खोल श्वास घ्यावासा वाटला, खोल श्वास घ्या. रिलॅक्स व्हायचं वाटलं, पोझिशन चेंज करावीशी वाटली तुमची, मांडी बदलावीशी वाटली, जे काही वाटलं सहजपणे करा. डोळ्याखाली अंडर आय. माझ्या हृदयात अजूनही जुन्या गोष्टींचा भार आहे. नाकाखाली मी सगळं योग्य केलं नाही म्हणून स्वतःला दोष देते. चिन पॉइंट. मी आता स्वतःवर माया करायला शिकत आहे, प्रेम करायला शिकत आहे. कॉलर बोन. स्वतःला माफ करते, माझ्या चुकांनाही प्रेमाने स्वीकारते. अंडर आर्म, काखेच्या खाली, म्हणजे जिथे आपलं रिब्स संपतात त्या पॉइंटला.
बरगड्यांचा खालचा भाग. मी आता भूतकाळाला सोडून देते. मी आता भूतकाळाला सोडून देते. मनापासून. डोक्याच्या टोकावरती, टॉप ऑफ हेड. मी आता मोकळी आहे, हलकी आहे. माझ्या आत्म्यात आता शांतता आहे. मी आता मोकळी आहे, हलकी आहे. माझ्या आत्म्यात आता शांतता आहे. आता टायपिंग चालू ठेवा. आपण हे हिलिंग अफर्मेशन स्टार्ट करताना प्रॅक्टिस करणार आहोत. आयब्रो पॉइंट. मी आता स्वतःवर प्रेम करते. डोळ्याच्या बाजूला, मी केलेल्या चुकांना प्रेमाने स्वीकारते. डोळ्याच्या खाली, मी जशी आहे तशीच पुरेशी आहे. नाकाच्या खाली, जशी आहे तशी मी स्वतःला स्वीकारून स्वतःवर प्रेम करते. मी पूर्ण आहे. तुमच्या चिन पॉइंट वरती हनुवटी. मी माझ्या भूतकाळातून शिकते, पण त्यात अडकत नाही. त्यातून मी धडे घेते. कॉलर बोन. मी आता मोकळेपणाने श्वास घेते, प्रेम अनुभवते. अंडर आर्म्स. मी माझ्या मनात आणि शरीरात शांतता आमंत्रित करते. डोक्यावरती, मी आता मोकळी आहे, माझ्या स्वतःचा निरपेक्षपणे स्वीकार करते. स्वतःवर प्रेम करते. मी शांत आहे. श्वास घ्या आणि सोडा. एकदा पुन्हा श्वास घ्या आणि सोडा. आणि आता तुमचे दोन्ही हात हृदयावरती आणा आणि स्वतःला म्हणा, मी आता मोकळी आहे. आय एम फ्री. आय एम एक्सपिरियन्सिंग फ्रीडम. मी प्रेम आहे. आय एम लव्ह. मी शांतता आहे. आय एम पीस. श्वास घ्या आणि या फ्रीडमला, शांततेला, प्रेमाला प्रत्येक श्वास घेताना आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये ते जातं याचा अनुभव घ्या. आणि श्वास सोडताना हळुवारपणे सोडा. सगळं टेन्शन सोडा, चिंता सोडा. आणि श्वास घेताना सगळ्या पेशींमध्ये या महत्वाच्या गोष्टी रुजू होत आहेत याचा अनुभव घ्या. हळुवारपणे तुमचे हात खाली घ्या. या ऊर्जेचा सुंदर अनुभव घेऊ शकता काही वेळ शांत बसून. किंवा जर तुम्हाला जर्नल लिहायची सवय असेल तर तुम्ही लिहू शकता, जर्नलिंग करू शकता की आता तुम्हाला कसं वाटतं. डोळे उघडल्यानंतर तुम्ही त्याच मी स्वतःवर प्रेम करते या भावनेने डोळे उघडा आणि त्या सुंदर ऊर्जेची अनुभूती घ्या. आज तुम्ही खूप महत्वाची एनर्जी रिलीज केली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला अभिनंदन द्या, स्वतःला ग्रॅटिट्यूड, थँकफुल द्या. स्वतःला तुम्ही शाबासकी पण देऊ शकता. आणि से थँक यू टू युअर सेल्फ. स्वतःला थँक्यू म्हणा की आज मी ही महत्वाची प्रॅक्टिस करू शकली. थँक्यू व्हेरी मच.